कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। वंशी विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरा दरुण बिंब फलाधरोष्टा पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्य कृतौ वन्दे भगवन्ता शिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमा अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम् वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। 2 दिवसाची सुट्टी झाली आहे. त्यामुळे मागचा श्लोक किती लक्षात आहे तो फार विस्मरणात जाऊ नये म्हणून त्याची थोडीशी आठवण करून देऊ आणि तेवढी आठवण झाली की मग आजच्या श्लोकाला सुरुवात करू. इंद्रियांचं संयमन करायचं आहे. सगुण ब्रह्म उपासक आणि निर्गुण ब्रह्म उपासक. निर्गुण ब्रह्म उपासकाविषयी श्लोक आहे. त्याला इंद्रियांचं संयमन करायचं आहे आणि सगळीकडे समबुद्धीने बघायचं आहे. सगळ्या भूतांच्या हिताचा कल्याणाचा त्याला विचार करायचा. सोपं काम आहे का हो? माऊली म्हणते मग संयमाची धाटी सुनी मुरडिली उफराटी. इंद्रिये कोंडले कपाटी हृदयाच्या कपाटामध्ये इंद्रियांचं कोंदण केलेलं आहे. इंद्रियांना कोंडून ठेवलं आहे. मुरडुनी या मन अनुभवा येत असत. योग ही साधारण गोष्ट नाही आहे. सहज साध्य तर अजिबातच नाही आहे. आशेचा किल्ला ढासळून द्यावा लागतो. आशेचे जे महाल आहेत तयार झालेले एकावर एक. सवय असते ना आम्हाला मनोराज्य करण्याची सवय असते. आम्ही मनोराज्याचे गुलाम आहोत. आम्ही कोणाचे राजे आहोत? मनोराज्याचे राजे आहोत. मनोराज्य मनाप्रमाणे चालते हो, ते सुद्धा आम्हाला पाहिजे तसं नाही चालत. असं झालं, जंगलामध्ये खूप सुंदर फळांचं झाड सापडलं, सीताफळाचं. जंगली झाड जंगलामध्ये सापडलं, सीताफळाचं झाड सापडलं. खूप मधुर असे पिकलेले सीताफळ सापडले आणि मी आता त्या झाडाचे सीताफळ दोनही हाताने तोडून खाणार, पोट भरून जेवणार. स्वप्न सांगताय. तेवढ्यात मागून मला अस्वलाने धरलं. आता स्वप्न तरी मनासारखं पडतं का हो?
मग आम्ही मनोराज्याचे सम्राट आहे असं म्हणण्याची सुद्धा आमची लायकी नाही. कारण मनोराज्य आमच्या मनाप्रमाणे चालत. कसं चालतं हो मग ते मनोराज्य? पूर्वकर्माच्या संस्कारानुसार चालतं. म्हणून मला जे स्वप्न पडतात त्यात काही जागृती आणि काही गतकाळाचा समावेश असतो. आणि म्हणून आशेचे लाग तोडिले, अधैर्याचे कडे झाडिले, निद्रेचे शोधिले काळखोळके. काळवख निद्रेचा शोधला आणि गती अशी येऊन पडली की संयम करणं महा कठीण झालं. संयम करणं दुरापास्त झालं. मग आता सर्वत्र समबुद्धी ठेवणं इतकं सोपं आहे का हो? सर्प विंचू नारायण त्यासी वंदावे दुरून शिवो नये. म्हणजे व्यवहार करत असताना व्यवहारासारखं पण आतमध्ये आत्मतत्व ठेवता आलं. आमच्या शेजारी एखादा बुद्धू माणूस बसू द्या प्रवासात, एखादा ओंगळवाणा माणूस बसू द्या. ओंगळवाणा म्हणजे थोडस आपण त्याला दिसायला घाणेरडा, अस्वच्छ असं समजा की रे आपला लोअर बर्थ आहे आणि त्याच्या बाजूला त्याचा मिडल बर्थ आहे आणि तो ओंगळवाणा माणूस आपल्या शेजारी बसला. नाकावर वळ्या, कपाळावर आठ्या, दात काढलेले, असं काहीतरी आम्ही विचित्र बघतो त्याच्याकडे. सर्वत्र समबुद्ध याचं काय झालं? आपला विषय सुरू आहे. विषय सुटला नाही. निर्गुण ब्रह्म उपासक आणि सगुण ब्रह्म उपासक असा विषय आहे. मग आता त्याचा अंगीकार करण्याची ताकद आमच्यामध्ये असली पाहिजे. आणि तशी जर नसेल ना तर निर्गुण ब्रह्माची उपासना आम्हाला साधलेली नाही. विषय काय सुरू आहे? भक्तियोग. भगवंत कुठे वळवून राहिले? भक्तीकडे. भगवंताला काय सांगायचं आहे? भक्ती. भगवंत उगाच वळवून राहिले का? नाही. भगवंत वास्तव सांगणारे आहेत. भगवंत न्यायी आहेत. भगवंत जगाच्या कल्याणासाठी अवतरलेले आहेत. भगवंत धर्माच्या ग्लानीला घालवण्यासाठी अवतरले आहेत. म्हणजे भगवंत सांगतील ती गोष्ट कशी आहे? त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच सांगणं बरोबर असू शकत नाही अशी आहे. मान्य आहे ना तुम्हाला? हो तर मान्य नसायला काय झालं? मान्यच आहे आम्हाला. मग सर्वत्र समबुद्धी इतकी कठीण असते. सर्वत्र समबुद्धीमध्ये व्यवहार विषमतेने करायचा असतो आणि बुद्धी समत्वाने ठेवायची. याला निर्गुण ब्रह्म उपासना असं म्हणतात. सगुण ब्रह्म उपासनेमध्ये सर्वत्र भगवत बुद्धी. समबुद्धी म्हणजे आत्मबुद्धी आणि इथे भगवत बुद्धी. याच्यामध्येही ईश्वर आहे आणि त्याच्यामध्येही ईश्वर आहे. मग मी भिकाऱ्याची हिडीस मिडीस करावं का? भगवंत असल्यामुळे. समबुद्धी तोही आत्मा आहे, मीही आत्मा आहे. दोन आत्म्यांमध्ये व्यवहार होत नाही. कारण आत्मे उपाधीमुळे दोन भासतात. उपाधी राहित्याने त्यांचं ऐक्य आहे. म्हणून आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. त्याला मुख्य समानाधिकरण म्हणतात. मग निर्गुण ब्रह्माची उपासना करायची की सगुण ब्रह्माची उपासना करायची? सगुण ब्रह्माच्या उपासनेबद्दल भगवंतानी आतापर्यंत सांगून ठेवलाय. निर्गुण ब्रह्माच्या उपासकाबद्दल भगवंत काल बोलत होते, म्हणजे शुक्रवारी.
सांगत होते. आता निर्गुण ब्रह्माची उपासना ही एवढी कठीण आहे हे भगवंतांनी सांगितलं आहे. पण याचा अर्थ सगुण ब्रह्माची उपासना सवंग आहे असा होत नाही. आणि म्हणून सोपं जर काही असेल तर ते सगुण ब्रह्माची उपासना आहे हे आता मी तुम्हाला सांगायला नको. म्हणून आजचे श्लोक घेऊया. आजचे श्लोक जर आम्ही बरोबर लक्षात ठेवले तर आम्हाला कळेल की भगवंताला नेमकं सांगायचं काय आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्यते ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माम ध्यायन्त उपासते तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसा. 3 श्लोक होतात का बघूया. पहिल्यांदा 5व्या नंबरच्या श्लोकाची क्लेशोधिकतरस्तेषाम. अधिकतर क्लेश कुठे आहेत. भगवंत स्पष्टपणे सांगतात आहे अव्यक्ता सक्त चेतसाम. जो अव्यक्तामध्ये आसक्त झाला आहे, ज्यांनी आपलं चित्त अव्यक्त तत्वात म्हणजे निर्गुण तत्वामध्ये गुंतवलं आहे, क्लेश अधिकतरा तेषाम त्याला सर्वाधिक क्लेश आहे. पुन्हा म्हणतात अव्यक्ता ही गतीर दुःखम. त्याच्या अव्यक्ताच्या उपासनेमध्ये दुःखच दुःख आहे. अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवद्भिर रवाप्यते. म्हणजे काय. अव्यक्तामध्ये दुःख आहे हे तुम्हाला समजलं. निर्गुण उपासनेमध्ये क्लेश आहे हे तुम्हाला समजलं. अव्यक्तामध्ये चित्ताची गुंतवणूक करणं ही प्रक्रिया सुद्धा कठीण आहे हेही तुम्हाला कळवलं समजलंय. व्यक्तामध्ये सोपं आहे. एक उदाहरण देऊया. एक पेन लाल रंग गुलाबी रंगाचा आहे आणि एक पेन भगव्या रंगाचा आहे. तुम्हाला कोणता आवडतो. यातला एक रंग तुम्ही निवडाल. म्हणाल हा छान आहे, मला हाच बघावं असं वाटतं. व्हेरी गुड. रंग व्यक्त आहे कारण रूप व्यक्त आहे, कारण आकार व्यक्त आहे. आणि म्हणून त्याला गुलाबी रंग म्हटलं, त्याला नाव दिलं की मला पिंक कलर आवडतो. मला गुलाबी रंग आवडतो. सोपं झालं की नाही हो सांगणं. आता हे जे 2 पेन आहेत या दोनही पेनचे रंग काढून टाकायचे. असं तुम्ही म्हणाल काढून टाकायचे म्हणजे त्या पेनला पांढरा रंग द्यायचा का. नाही, तो पण द्यायचा नाही. त्या पेनला पेनचा आकार पण द्यायचा नाही. आणि मग विचारायचं आवडतं का हो. काय हो. त्याला पेन म्हणता येत नाही कारण त्याला आकार नाही, त्याला रूप नाही, त्याला रंग नाही, त्यामुळे त्याला नाव पण नाही. अरूप आहे, निराकार आहे, निरवयव आहे, म्हणून अनामी आहे. मग काय आवडतं हो तुम्हाला सांगता येत नाही. आवडतं का हो तुम्हाला कसं सांगू.
याचं कारण मनाने त्याचा वेधच घेता येत नाही. मनसैवेंद्रिय ग्रामम. मन इंद्रिय रूपी ग्रामाचा वेध घेत, मन विषय रूपी वस्तूचा वेध घेत, पण मन अरूप, निराकार, निरवयव, रंगहीन अशा अनामी वस्तूचा वेध घेऊ शकत नाही. किती कठीण आहे. मोठा तीरंदाज आहे. वाटत तर नाही मला 3 श्लोक होतील. असं वाटलं की याचं वर्णन काय करता येणार नाही फारसं आपल्याला, त्यामुळे 5 मिनिटात संपून जाईल. पण आता तीरंदाजाचं उदाहरण आठवलं. तीरंदाज शब्दाचा अर्थ तीर मारणारा, धनुष्यातून किंवा बंदुकीतून गोळीनी नेम घेणारा. दोघही तीरंदाज आहेत. बंदुकीवाल्याला नेमबाज असं म्हणतात, आणि असा नेम बरोबर धनुष्याने जो मारतो त्याला तीरंदाज असं म्हणतात. पण दोन्ही मध्ये नेम मारणं आहेच. आपला विषय सुरू आहे. जर निष्णात नेम मारणाऱ्याला, ज्याचा चुकतच नाही, ध्वनीच्या नादावर सुद्धा ज्याचा नेम लावता येतो, ज्याला वेध घेता येतो, त्याच्याबद्दल बोलतोय. अचूक वेध, त्याला रामबाण असं म्हणतात. चुकडेच नाही. अशा व्यक्तीला जर सांगितलं की तू नेम मार, चुकता कामा नये, तो म्हणेल कुठे मारू, कोणावर मारू, किती अंतरावर आहे, कोणत्या उंचीवर आहे, दिसायला कसा आहे. अरे यातलं काहीच उत्तर नाही आमच्याजवळ, मग मी नेम कसा मारू. मग मी नेम कसा मारू. म्हणून निर्गुण, निराकार, अरूप आणि रंगहीन असलेल्या तत्वावर चित्ताची धारणा करता येत नाही. पहिलंच वाक्य आहे पतंजली योग सूत्रात, योग हा चित्तवृत्ती निरोध हा. आता ही निरोध केलेली जी चित्तवृत्ती आहे, ही एका ठिकाणी कुठेतरी पहिल्यांदा गुंतवावी लागते ना, नंतर त्याचा निरोध होतो. पहिले सगळीकडून विखुरलेली गोळा करून आणावी लागते, गोळा केलेली एका ठिकाणी ठेवावी लागते, अनेक वृत्तींचं एकवृत्तीमध्ये रूपांतर करावं लागतं, आणि मग तिचा सुद्धा विरोध करावा लागतो. क्लेशो झिकतरस्तेषाम. आता जिथे काहीच नाही, थोडक्यात सांगू का, टार्गेटच नाही, आत्मस्वरूप हे लक्ष असू शकत नाही, म्हणून अलक्ष्याते लक्ष्य असं म्हटलं जातं. आत्मस्वरूप हे लक्ष नाही. डोळ्यांनी किंवा कुठल्याच ज्ञानेंद्रियांनी त्याचा वेध घेता येत नाही, अंतःकरणाने सुद्धा त्याचा वेध घेता येत नाही, म्हणजे बुद्धीने सुद्धा त्याचा वेध घेता येत नाही. आता ज्ञानेंद्रिय, बुद्धी आणि तर्क यांची सुद्धा ज्या ठिकाणी काय झाली, नाचक्की झाली, तिथे त्याचा वेध आता घेणार कसा आणि कोण. समजा जीव वेध घेणार आहे असं आपण समजू, पण तो कसा घेईल वेध, घेऊ नाही शकत. आणि हेच क्लेश आहे. परमार्थामध्ये निर्गुण उपासनेमध्ये क्लेश आहेत. लोकांना असं वाटतं आहा, आम्ही सोहमचे उपासक, आम्ही निर्गुण उपासक. पण निर्गुण उपासक होणं इतकं सोपं नाही. माऊलीनी त्याच्यासाठी इतकी अशी ओवी दिली आहे की ज्या ओवीची आपण कधी कल्पना नाही करू शकत.
किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेश नीत नवा. किंबहुना पांडवा हा अग्नी प्रवेश नीत नवा. भ्रतारे विण करावा तो हा योग. पूर्वीच्या काळी सती जाण्याची प्रथा होती. आणि ती जी सती होती ती आपल्या पती बरोबर स्वतःला अग्नीच्या भक्षस्थळी देऊन देत असे. सगळीकडून लाकडं पेटवलेली असत आणि आपल्या पतीचं मस्तक मांडीवर घेऊन ती त्याच्या मध्ये बसलेली असायची आणि मग ते लाकडं पेटवल्या जायचे. जिवंतपणी जळण्याच्या वेदना काय असतात ह्या तिला भोगाव्या लागायच्या. विषय सुरू आहे अशा वेदना तिला एकदाच भोगाव्या लागतात. पण निर्गुणाचा जो उपासक आहे त्याला रोज असा अग्नी प्रवेश करावा. केवढं कठीण आहे हे. त्या निर्गुणाच्या उपासकाला क्लेश हा अधिकतरम इतके क्लेश आहेत. नित्य नवा म्हटलाय. हा अग्नी प्रवेश नित्य नवा. निर्गुणाची उपासना सोपी आहे का हो? सोहमची उपासना सोपी आहे का हो? ऐकायला फार छान वाटत. सगळ्यांना असं वाटतं वा 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 आम्हाला ही उपासना मिळालेली आहे. पण ती उपासना निभवण्याची तुझ्यात ताकद आहे का? तू कधी करून पाहिलाय का ही उपासना कशी निभवायची ते? का बरं नाही जमत? त्याचं पण उत्तर दिलंय भगवंताने. का जमत नाही याचं उत्तर याच श्लोकांमध्ये भगवंत सांगतात. कुठे श्लोक? क्लेशोधिकतरस्तेषाम अव्यक्ता सत्यचेतसाम अव्यक्ता ही गतीर दुःखम देहवद्भिरवाप्यते. ही जी अव्यक्ताला प्राप्त करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये देहबुद्धी आहे. त्याला हे शक्य नाही. फार क्लेशकारक आहे. त्याला हे अतिशय क्लेशकारक आहे. का बरोबर क्लेशकारक आहे एवढं? आतमधला काम क्रोध आणि विकार त्याचा नाहीसा झालेला नाही आणि निर्विकार तत्वाला तो जाऊन भिडतो म्हणतो. काम क्रोधांचे विलग उठावती अनेग आणि शून्यसी अंग झुंजवावे. काम क्रोध सगळे नाहीसे झाल्यानंतर शून्याशी लढाई द्यावी लागते. तो भाग फार दूरचा आहे त्याच्याबद्दल आता बोलतच नाही. प्रश्न आहे काम आणि क्रोध हे विकार त्रास देत असतात. सतत छळत असतात माणसाला. आपल्याला सगळ्यात जास्ती जर काही छळत असेल तर विकार छळतात आणि दोष छळतात. मलविक्षेपादी हे दोष आहेत आणि काम क्रोधादी हे रिपू आहेत. हे माझे शत्रू आहेत आणि हे मला अत्यंत त्रास देतात. याला विकार असं का म्हणतात? कारण चित्ताची शांतता ही स्थिती आहे त्याला विकार निर्माण करतात. त्याच्यामध्ये लाटा उत्पन्न करतात. म्हणून काम क्रोध विकार आहे. क्रोधी माणूस कसा करतो? त्याच्या नाकाच्या हे जे दोन असतात ना ते असे मोठे झाले असतात. त्याचे डोळे विस्फारलेले असतात. त्याच्या बाहुल्या विस्तारलेल्या असतात. त्याचे श्वास खोल गेलेले असतात. कानाच्या बाळ्या लाल झालेल्या असतात. कसं वाटतंय वर्णन? अँग्री यंग मॅन फक्त सिनेमातच चांगला वाटत असतो. तो जर घरात अँग्री यंग मॅन असेल ना तर लोक घर सोडून निघून जातील.
आणि म्हणून पुन्हा आलं की अव्यक्ता ही गतिर्दुःखम देहवद्भिरवाप्य. त्याची देहबुद्धी जी आहे ना ती घट्ट असते आणि देहबुद्धी असल्यामुळे, विकार असल्यामुळे तो अविकारी तत्वाला प्राप्त करू शकत नाही. हा नाशवान देहाला धरून वागतोय आणि अविनाशी तत्वाला धरण्यासाठी धावतोय. कसं जमणार आहे? मनुष्याने कितीही प्रयत्न केला आणि कितीही वेगाने धावला तरी तो जसा आपल्या सावलीला धरू शकत नाही. ती त्याच्या पुढे पुढेच पळते. सावली त्याच्या पुढे पुढे पळते, तो सावलीला नाही धरू शकत. लक्षात ठेवा. तसा विकारी माणूस निर्विकार तत्वाला नाही पकडू शकत, निर्विकार तत्वाला नाही गवसणी घालू शकत. म्हणून क्लेशा हा अधिकतरम तेषाम. मग आता त्याला काय कळावं लागतं? विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत, कर्म फळे पाळीत, गाळीत आणि जाळीत. विधी आणि निषेध पाळला पाहिजे. थोडस बोलू. विधीला पाळलं पाहिजे, निषेधाला गाळलं पाहिजे. मज देऊनी जाळीत, कर्म फळे. आमचं काय असतं? विधी आम्हाला पाळायचा नसतो. नामामध्ये सगळं होऊन जातं. नाम घेतल्यानंतर पुन्हा शास्त्र करण्याची गरज काय आहे? मग निषेधात्मक वागणुकीमध्ये तुम्ही नाम घेता का हो? आणि जर घेतलं तर निषेधात्मक वागणूक होईल का हो? पण नाम घेऊनही जर निषेधात्मक वागणूक होत असेल तर ते नाम कंठस्थ सुद्धा झालं नाही, जीवस्थच आहे. फक्त पटपट 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 नाम घेतात. कसं घेतात हो नाम? सध्या 121 लोक ऑनलाईन आहेत. नाम कसं घेतात सांगून पहा. जीभ चालते आणि मन बाजारात गेलं असत. मणी घरा घरा फिरतो. अव्यक्ताच्या भोवती एक चक्कर तरी होते का? चक्रा तरी मारतो का हो? जाऊ द्या, व्यक्ताच्या भोवती तरी चक्रा मारतो का? मन घरा फिरतं पण अंतःकरण चक्रा मारायला तयार नाही. सगुणाच्या भोवती पण चक्रा मारायला तयार. मग निषेधाचे गाळी तर होणं शक्य आहे का हो? मी मुलाबाळांना मोठं केलं म्हणतो, मज देऊनी जाळीत कर्मफळे. असो, आपला विषय आहे. जो एवढं पाळतो आणि माझी रात्रंदिवस निरंतर उपासना करतो, माझ्याच ध्यानामध्ये जो दिवस रात्र घालवतो, त्याच्याकडे मी लक्ष देतो. बाकीच्यांकडे मी लक्ष देत नाही. मग या अव्यक्ताच्या उपासकाचं काय होईल? इकडे उपासना अव्यक्ताची करतोय आणि इकडे काही जण असतात, मला मेडिकलला जायचं आहे असं म्हणतात. मी आता MBBS डॉक्टर होणार आहे असं म्हणतात. 12वी मध्ये, 11वी मध्ये ट्युशन्सही लावून देतात त्यांचे वडील आणि हे महाशय वरचेवट चित्रपटगृहात सापडतात. परीक्षा होऊन जाते, मेडिकलच्या ऍडमिशन पूर्वीच हे 12वीतच नापास झाले असतात.
तसा आतमध्ये विकार असलेला व्यक्ती किंवा जीव हा निर्विकार निर्गुण तत्वाला गवसणी नाही घालू शकत. हा आधीच फेल होतो. हा तिथपर्यंत पोहोचत नाही. आम्हाला सोहम उपासना दिली असं सांगतो. अरे पण तुझा अहमच नाही गेला ना. सहाशी तू एकरूप होशील कधी? घालवलायस का तू अहम? क्लेशोधिकतरस्तेषाम. हे क्लेश आहे. ह्याच्याशी जुळवणूक करून घेण्यासाठी विधी पाळीत निषेधाते काळी. मज देऊनी जाळीत कर्म फळे. आणि म्हणून माऊलींनी उपमा इतकी सुंदर दिली. किती उपमा फार छान आहे. हा अग्नी प्रवेश नित नवा, भ्रतारे विण करावा तो हा योग. इथे अग्निप्रवेश आहे आणि सोबत भ्रतार म्हणजे पती सुद्धा नाही आहे. रोजचं मरण आहे, रोजचं मरण आहे. अव्यक्ता ही गतीर दुःखम. तो दुःखालाच प्राप्त होतो. सुखाकडे त्याची वाटचाल होऊ शकत नाही. भक्ती योगासाठी एवढी सुंदर मांडणी भगवंतांनी करून दिली आहे. आता तरी डोळे उघडले पाहिजे की ज्ञानाच्या गप्पा मारून नाही होत. ज्ञानावर प्रवचन करूनही नाही होत. ज्ञानाच्या गोष्टी सांगूनही नाही होत. ज्ञान जगणं समजता तितकं सोपं नाही आहे. मग भक्ती सोपी आहे. भक्तीच्या मार्गाने चला. आणि म्हणून भगवंत पुढचा श्लोक सांगतात आहे, ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा. बाबा रे, या सगळ्या भानगडीत तू पडण्यापेक्षा तू करत असलेलं प्रत्येक कर्म मला अर्पण कर. अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. आता सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परहा. सगळे कर्म मला अर्पण कर असं म्हटल्यानंतर एक मुद्दा आपण या ठिकाणी थोडासा चर्चेला घेऊ. तो हा की आता मी अव्यक्ताची उपासना जर करायची असेल तर मला देहाभिमान सोडावं लागतं. ब्रह्मानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी. रामानंदे लागली टाळी कोण देहाते सांभाळी. सगळ्या संतांनी आम्हाला जे शिकवलं आहे ते शिकवलं आहे. आणि ते आम्हाला समजलं पाहिजे. एक तर प्रेम लक्षणा भक्ती, नाहीतर ज्ञान लक्षणा भक्ती. प्रेम लक्षणा तरी करा, नाहीतर ज्ञान लक्षणा तरी करा. दोन पैकी कोणती सोपी आहे? प्रेम लक्षणा सोपी आहे. ज्ञान लक्षणा कठीण आहे. पण लक्षणा शब्द हा शास्त्राला धरून आहे, विसरू नका. खूप जण भक्ती करतात, मला नावं घ्यायची नाही. सगळ्यात जास्त पीक आहे भक्ती करणाऱ्यांचं. आणि ते म्हणतात आम्ही आपलं नाम बरं, आमचं आपलं नाम बरं. पळकुटा विचार आहे. आमचं आपलं नाम बरं हे म्हणणं हा पळकुटा विचार आहे. त्या नावाच्या मागे शास्त्र विचार असला पाहिजे. नारद भक्ती सूत्र असलं पाहिजे. भगवद्गीतेचा 12वा अध्याय भक्ती योग असला पाहिजे. समर्थांचं सगुण भजन असलं पाहिजे. शास्त्र संमत भक्तीलाच मान्यता आहे, अशास्त्रीय भक्तीला मान्यता नाही. त्यात माझी चिंगी निवडा. तारा अहिल्या मंदोदरी. आणि त्यात आपली चिंगी धरी, ते असं नाही चालत. तारा अहिल्या मंदोदरी यांचा जो दर्जा आहे तिच्यात तुमच्या चिंगीला नेऊन नाही बसवू शकत. शास्त्राप्रमाणे तेवढीच वाटतात त्या दर्जाची करावी लागते. कशी भक्ती केली तर चालत नाही. आणि ज्ञान तर मनाने करतात येत. भक्ती केल्यासारखी तरी वाटते,
ज्ञान मनातून केल्यासारखंही वाटत. ये तू सर्व आणि कर्म. काय आवडेल हो? एक प्रश्न विचारतो आणि मग प्रेम लक्षण आणि ज्ञान लक्षणेवर जातो. माकडी नसते. माकडींला ज्या वेळेला एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जायचं असतं तेव्हा ती पिलाला हाताने जवळ घेते आणि हाताने जवळ घेतल्यानंतर ते पिलू आपल्या आईच्या पोटाला बिलगत, पण आईने पिलाला धरलेलं नाही. या झाडावरून त्या झाडावर लांब छलांग मारते आणि खाली जर पिल्लू पडलं तर भयंकर मोठी खोली असते, पण ते पिल्लू आईला घट्ट धरून ठेवतं. आई पिल्लाला धरत नाही. ज्ञानमार्ग आहे. तू मला धरत असशील तर तू वाचलास, नाहीतर जा. तू पडलाच तर वाचण्याची शक्यताच नाही. दुसरा मार्ग आहे भक्ती मार्ग. मांजर आपल्या पिलाला घेऊन जाते. पिलू नाही मांजरीला धरत. मांजर स्वतःच्या कराल जबड्यामध्ये, ज्या जबड्यामध्ये उंदीर, पक्षी यांची कत्तल केल्या जाते, त्या जबड्यामध्ये ती आपल्या बाळाला धरते, पण बाळाला जरा सुद्धा इजा होत नाही. पण बाळ असं म्हणत नाही की आई मी तुला धरून ठेवते. आणि एक दोन दिवस झाले की ती घरं बदलते, एक दोन दिवस झाले की ती घरं बदलते, पण आपल्या पिलाला सुरक्षित ठेवते. पिलू पूर्णपणे आईवर अवलंबून आहे. भक्ती मार्ग, शरणागती. शरणागती युक्त भक्ती मार्ग आहे आणि ज्ञान मार्गामध्ये स्वयंचलन आहे, स्वयंशासन आहे. विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत, मज देऊनी जाळीत, कर्म फळे. कर्म तर करच, पण विधियुक्त कर. निषेधयुक्त चालणार नाही. आणि विधियुक्त केल्यानंतर ते निष्काम असलं पाहिजे. म्हणून कर्माची फळ कोणाला जाळायची आहे? मला देऊन टाकायची आहे. त्याला जाळणं असं. मांजरीच्या पद्धतीने राहणं परवडतं, मांजरीचं पिल्लू होणं परवडतं, की माकडाचं पिल्लू होणं परवडतं? उदाहरणादाखल, आपल्याला कोणताच जन्म यातला घ्यायचा नाहीये. उदाहरणादाखल कोणाच्या पिल्ल्यासारखं जगणं आम्हाला सोयीचं आहे जास्त? शांतपणे विचार करा. नुसत्या ज्ञानाच्या पोमाडेंग्या मारून चालत नाही. पूर्ण शरणागती असल्याशिवाय भक्तीत निभाव लागत नाही. भक्ती तो कठीण चुळावरील पोळी, निवडेल तो वनमाळी, विरळा शूर. म्हणजे भक्ती निवडणं ही इतकं सोपं नाही, पण ज्ञानापेक्षा सोपं आहे. आजचा विषय काय सुरू आहे? ज्ञानापेक्षा सोपं आहे. अनन्य नैव योगेन. अनन्य होऊन, योगयुक्त होऊन म्हणजे माझ्याशी जुळून. अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते. माझं निरंतर ध्यान करणं, माझी सतत उपासना करणं, हा सगळ्यात सोपा मार्ग, सगळ्यांना घेऊन चढण्याचा मार्ग. याला सगुण ब्रह्म उपासकाचा मार्ग असं म्हणतात. यालाच भक्ती म्हणतात. आले भगवंत आता भक्तीच्या ट्रॅकवर उतरले. इकडली ट्रॅक किती कठीण आहे ते सांगितलं आणि भक्तीच्या रुळावर आले. आता ये तू सर्वाणी कर्माणी, संपूर्ण शरणागती पाहिजे. नुसते गुरूंना नाव ठेवणं सोपं असतं. स्वतःची लायकी तपासायची तयारी नसते आणि गुरूंना दोष द्यायला मात्र ते
त्यांना कसा अनुग्रह दिला, आम्हाला नाही दिला. त्यांना अनुग्रहाचे अधिकार दिले. कसे काय बा? म्हणजे आम्ही पण त्या लायकीचे आहोत, पण आम्हाला नाही दिले. दुसरा तात्पर्य काय निघतं? आतमध्ये मत्सर असतो, आतमध्ये हेवा असतो. योग्यता तपासण्याची क्षमता आपली नसते हो, ती श्रीगुरूंची असते. ते श्रीगुरूंनी बघायला हवं असतं. आणि तो प्रांत श्रीगुरूंचा आहे, त्या प्रांतात शिरून काय करायचं? एकदा असंच झालं. एका साधू महाराजांच्या मठामध्ये दाट झाडी होती, लहानशी झोपडी होती, मोठं अंगण होतं आणि त्या अंगणाला कुंपण होत. अनेक भक्तजण यायचे आणि जायचे. खूप जणांना अनुग्रह मिळत असे. लोक अनुग्रह घेऊन उपकृत व्हायचे आणि त्या साधूंकडून उपकृत होऊन जायचे, अत्यंत आनंदाने जायचे. हे त्या झाडावर बसलेला माकड रोज पाहायचा. आणि एक दिवस आश्रमात एकटे साधू आहे असं पाहून ते माकड झाडावरनं उतरलं आणि त्यांनी सांगितलं साधूला, तुम्ही पार्सलिटी करता. साधूची समबुद्धी बर का. आणि माकड त्यांना म्हणताय, महाराज तुम्ही संत आहात, पण तुम्ही पार्सलिटी करता. साधू म्हणाले, काय रे बाबा, काय चुकलं माझं, तू तरी सांग, मी दुरुस्त करेन. विनय, साधूंमध्ये विनय असतो. म्हणलं, माणसांना अनुग्रह देता तुम्ही, आम्हाला माकडांना नाही देत. आता ज्याच्यामध्ये समजशक्तीच नाही, ज्याच्याशी जास्त शाब्दिक चर्चा करण्याच्या भानगडीत पडू नये, वाद तर करूच नये. वादो नावलंब्या, हा नारद भक्ती सूत्र. त्याच्याशी वाद करू नये, त्याला होल हो लावून द्यावं. साधूंना माहिती होतं. साधू म्हणाले, अरे हे तू बरं केलंस, हे तू खूप चांगलं केलं, मला माझी चूक लक्षात आणून दिलीस. माकडा, मी जरा गावात चाललो आहे, एक 2-3 दिवस येणार नाही. गावावरून आलो की तुला मी अनुग्रहित करणार आहे. याला खूप आनंद झाला की आपण साधूची कानउघाडणी केली आणि साधू ताळ्यावर आला, रस्त्यावर आला. साधू म्हणाले, तुला एक छोटस काम सांगितलं तर चालेल का? तो म्हणला, सांगा ना, मी तर तुमच्या मठामधल्या झाडावरच राहतो. लक्ष द्यायचं आहे का मठाकडे? काळजी घ्यायची आहे का? सांगा सांगा. आणि एवढं मोठं मठ वगैरे तू पाहत नको बसू, इतकी मोठी काळजी घेऊ नकोस. पण आहे ना, मला गावावरून यायला जरा वेळ लागणार आहे. माझ्याजवळ आहे ना हापूसचा आंबा आहे, तुझ्याजवळ तेवढा नीट ठेव. मी गावावरून आलो ना की आल्या आल्या हा आंबा खाईन, छान घोट 2 घोट पाणी पिईन आणि तुला अनुग्रह दे. आल्यावर मला भूक लागते रे, तेव्हा घरात काही नसतं. मग भक्त लोक आल्यानंतर देतात, पण आता आल्या आल्या काय राहणार आहे. मग हा जो आंबा आहे ना, हा ठेव, हा खाल्ला की 4 घोट पाणी पिईन आणि मग तुला अनुग्रह देईन. बरं म्हणतो, महाराज एवढंच काम सहज करतो. साधू महाराज निघून गेले. माकडालाही आनंद झाला. उत्तम प्रकारे सुगंधित हापूस आंबा घेऊन माकड झाडावर गेलं. त्यांनी झाडाच्या ढोलीमध्ये आंबा ठेवला. पण गंमत अशी की वारा तिकडून माकडाकडे वाहत होता
त्यामुळे तो वारा आंब्याला स्पर्श करून येत होता आणि त्या आंब्याचा सुगंध या माकडाला झाडावर बसू देऊ नये. माकडाने दुसऱ्या झाडावर उडी मारली, तिथे सुद्धा आंब्याचा सुगंध. आता आंब्याचा सुगंध त्याला दूर जाऊ देईना. आता थोडा वेळ तर त्यांनी इकडल्या झाडावरून तिकडल्या झाडावर इकडे तिकडे चकरा मारल्या, थकून गेला. त्यांनी विचार केला आपल्याच झाडावर बसावं आणि येईल सुगंध, करणार काय त्याला. बसल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की आता सुगंध दूरने येऊनच राहिला ना, मग आंब्याच्या जवळच जाऊन सुगंध घेतला तर काय वेगळं. म्हणून त्यांनी आंब्याचा सुगंध घ्यायला त्या आंब्याच्या जवळ नाक नेलं. तो सुगंध त्याला एवढा आवडला की त्यांनी दीर्घ श्वास घेतले आणि सारख्या दीर्घ श्वास घेऊन तो त्या सुगंधाचा आस्वाद घ्यायला लागला. काही तास त्याच्यात निघून गेले, पण या दीर्घ श्वासाच्या ह्याच्यात त्याचं डोकं वर खाली व्हायलं आणि एक दात त्याचा आंब्याला लागला. आंब्याचं साल फुटलं, त्याच्यातून भरकन आंब्याचा सुंदर स्वाद असलेला रस बाहेर आला. आता याच्या मनात विचार आला की नाहीतरी तर हा रस वाया चाललाच आहे, तेवढा जिभेने चाटला तर काय हरकत. म्हणून त्यांनी तेवढा रस जिभेने चाटला. आता हे चाटणं एवढ्या जोराने सुरू झालं की दाताचं एवढंस छिद्र होतं ते सालच निघालं आंब्याचं. त्यांनी विचार केला आता निघालच आहे साल तर एका बाजूने आंबा चाटून खाल्लं तर काय हरकत. तेही झालं. मग आता दुसऱ्या बाजूचा आंबा खराब होऊन जाणार फुटल्यामुळे, तोही खाल्ला तर काय हरकत आहे. आंबा फस्त झाला. साधूच्या लक्षात आलं आंबा संपलाय. ते आले परत. आल्याबरोबर कंपाऊंड मधून आपल्या झोपडीमध्ये जात असतानाच आवाज दिला, अरे मरकटा, ये तुला अनुग्रह द्यायचा आहे. लवकर ये, तुला अनुग्रह देण्यासाठी मी आधी आलो आहे. तुला अनुग्रह देतो, तू आंबा घेऊन ये. पहिले मला भूक लागली आहे, आंबा खातो, 4 घोट पाणी पितो आणि पहिले तुला अनुग्रह देतो. आता मनुष्यांना नंतर, मला पार्सलिटी करायची नाही, पहिले तुलाच अनुग्रह द्यायचा आहे. लवकर ये. साधूचा हा आवाज ऐकला आणि माकडाने आश्रमातलं झाडच सोडलं. पुन्हा तो त्या आश्रमाकडे फिरकला नाही. म्हणजे तुझा अनुग्रह झाला की तुझ्या बाकी सोबत्यांनाही घेऊन ये, त्यांनाही अनुग्रह देतो. त्या वेळपासून त्या आश्रमात माकडं येणंच बंद झालं. अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते. भक्ती इतकी सोपी नाही की जी तिला सवंग करून टाकावं, पण ज्ञानापेक्षा भक्ती सोपी आहे. आणि म्हणून सतत जर माझं अनुसंधान केलं आणि सतत माझं ध्यान आणि उपासना केली, नित्य निरंतर जर माझ्यामध्ये राहिला, कर्म करत असताना सगळ्या कर्मांना जर तू माझ्याशी अर्पण करून दिलंस, तर माझं ध्यान करणं अत्यंत सोपं असतं. एकनाथ महाराजांनी फार सुंदर ध्यान सांगितलं आहे. भगवंताची मूर्ती निदान 1 फुटापेक्षा मोठी असावी. त्यांच्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव स्पष्ट असावे आणि त्यातले आविर्भाव आपल्याला टिपता यावे अशी आपली नजर असावी. भगवंताच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि आपल्याला टिपता येतात त्याला आविर्भाव, ते आपल्याला बरोबर टिपता आले पाहिजे. आणि भगवंताच्या चेहऱ्यावरच सुहास्य टिपता आलं पाहिजे. त्यानंतर भगवंताचे ओठ टिपता आले पाहिजे. ओठ स्मित करत असल्यामुळे त्यांचं मंद स्मित आम्हाला टिपता आलं पाहिजे आणि ते त्यांचं मंद सुहास्य टिपता टिपता भगवंताच्या ओठांचा सुद्धा विलय व्हावा आणि ते हास्य मला आनंदामध्ये घेऊन जावं. स्मित जे असतं, स्मित म्हणजे फद हसणं पण होत नाही आणि गंभीर पण होत नाही. असं जे सुहास्य, स्मित वदन, त्या स्मित हास्यामध्ये स्वतः आनंद रूपात हरवून जावं.
आणि मला आनंद रूप होऊन जाता यावं. सगुण भक्ती सांगतात. ओठांच्या भगवंताच्या ओठांच्या स्मित हास्यामध्ये मला आनंद घेता आला पाहिजे. त्यासाठी भगवंताच्या मूर्तीवरच हास्य दिसेल एवढी मूर्ती मोठी असावी. आम्ही देवळात जातो तर आम्हाला दर्शनाला वेळ मिळत नाही. तर देवांचे डोळे, ओठ, नाक पाहायला कुठे वेळ मिळतो. जायचं म्हणून जातो. नाही गेलो तर काही वाईट होईल म्हणून जातो. आनंदाचा सागर भगवंत कोणाचं कधीच वाईट करणार नाही हो. अहो त्याच्या मूर्ती भंजन करणाऱ्याचं सुद्धा त्यांनी वाईट नाही केलं. तर भजन करणाऱ्याचं वाईट कसं करेल? भंजन करणाऱ्याचं वाईट नाही केलं. भग्न करणाऱ्यांचं वाईट नाही केलं. तर भजन करणाऱ्यांचं तो वाईट कशाला करेल? वाईट करणं त्याच्या प्रवृत्तीतच नाही. आपला विषय आहे ये तू सर्व आणि कर्माने मयी संन्यस्य मत्पराहा अनन्ये अनन्य त्याशिवाय दुसरा माझा कोणीही नाही. याला अनन्य म्हणतात. अन्याश्रयाणाम त्यागा हा अनन्यता नारद भक्ती सूत्र. अन्य आश्रयांचा त्याग करतो त्याला अनन्य असं म्हणतात. भगवंताप्रती मी अनन्य असलो पाहिजे. माझ्या सगळ्या कर्मांना मला त्याग करता आला पाहिजे. मी नावाची वृत्ती त्या ठिकाणी उसळता कामा नये. कोण तिस्मार्खे लागलो आहे. एकच नाव घेतो विक्रमादित्य. राजा विक्रमादित्याच्या नावाचं संवत्सर आहे. त्यांनी काय त्यांच्या जीवनामध्ये पराक्रम केले आज आपल्या ऑनलाईन मधल्या कोणाला तरी माहिती आहे का? आता आपण 121 जण आहोत इथे. कोणाला तरी माहिती आहे का राजा विक्रमादित्यांनी काय पराक्रम केले? आम्हाला विक्रम बेताळ माहिती आहे, पण राजा विक्रमादित्य माहित नाही. ज्याच्या नावाचा संवत्सर सुरू झाला महापराक्रमी राजा असेल की नसेल. विक्रमादित्य एवढा पराक्रम करणारा राजा आम्ही जर विसरून जातो आहे तर आमच्या जीवनात केलेल्या छुटपुट कर्मांना कोण आठवणार आहे हो? सांगा बरं की तुमच्या आजोबांनी त्यांच्या जीवनात काय काय केलं? नाही ना सांगता येणार. थोडस वडिलांबद्दल सांगता येईल. आजोबांनी त्यांचं जीवन काय कर्तृत्व शैलीने गाजवलं असं किती जणांना माहिती आहे? आज आपण आजोबा झालो, आपलं जीवन कोणत्या कर्तृत्व शैलीत गेलं हे सांगायला कोणी राहणार आहे का? तरी आपल्या कर्माचा अहंकारच बाळगत बसायचा का आणि आपल्या कर्तृत्वाचा अभिमान करत बसायचा का? सांगा मला. म्हणून सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मला दे रे बाबा. मज देऊनी जाळीत कर्म फळे कशाला शिल्लक ठेवतोस? मी येऊ केलं मी त्यों केलं. मी असं केलं आणि मी तसं केलं. त्यापेक्षा जे केलं ते तत्सत ब्रह्मार्पणमस्तु. अर्पण करायला ताकद लागते. केलेलं ठेवायला ताकद नाही लागत. कंजूस माणसाला पैसे जमा करणं कठीण नाही आहे, पण जमा केलेले पैसे वाटणं ज्याला उदारता म्हणतात, औदार्य कठीण आहे. कंजूशी सहज गोष्ट आहे. स्वतः जवळ ठेवून घेणं सोपं आहे, दुसऱ्याला वाटणं कठीण आहे. भगवंत म्हणतात ते कर्मांची फळं मला देऊन दे. तू केलेल्या कर्मांची फळं मला देऊन दे. एवढं केलं तरी मोक्ष आहे हो. मयी संन्यस्य मत्पराहा. एवढं जर तू कर्मफळ मला दिलं ना तर माम ध्यायंत माझं ध्यान तुला जमणार आहे रे. जोपर्यंत कर्मफळाचं चिंतन आहे तोपर्यंत तू
माझं ध्यान नाही करू शकत, माझ्याशी अनन्य होऊ शकत नाही आणि माझी उपासनाही घडत नाही, तोपर्यंतच्या सगळ्या उपासना या बहिरंग उपासना आहे, अंतरंग उपासना नव्हे. अशा पद्धतीने भक्ती ज्ञानापेक्षा सोपी आहे या मुद्द्यावर भगवंत आले आहे. आपण समजतो तेवढी सोपी नाही, हेही तेवढं स्पष्ट आहे. पण ज्ञानापेक्षा फार सोपी आहे. क्लेशोधिकतरस्तेषाम, ज्ञानात फार क्लेश आहे. त्या तुलनेत शास्त्रशुद्ध भक्ती करण्यामध्ये कमी त्रास आहे. तू कर्मफळ मला देऊ दे, असे जर तू देत राहिलास तर मी तुझा उद्धार करणार. पुढच्या श्लोकामध्ये उद्या भगवंत सांगतात आहे. तत्पूर्वी एक गोष्ट सांगायची आहे. कालपासनं वासुदेवानंद सरस्वती कालपासनं श्री वासुदेवानंद सरस्वती यांचं ब्रह्मचिंतन घेणं सुरू केलं आहे. ऑनलाईन सकाळी 11 वाजता, 11:15 वाजता तुम्हाला लिंक पाठवत असतो. रामदासी संप्रदायामध्ये मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम. हरिपाठामध्ये वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ, ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव. तसं दत्त संप्रदायामध्ये त्यांची करुणाष्टक, गुरुचरित्र आणि ब्रह्मचिंतन अशी प्रस्थानत्रयी आहे. त्यातलं चिंतनपर ब्रह्मरूप असं ब्रह्मचिंतन रोज सकाळी 11 वाजता, 11 ते 12 ऑनलाईन आहे. आपल्या सगळ्यांना 11:15 वाजता सर्व ग्रुप्सवर लिंक येणार आहे. आपली जर इच्छा असेल तर आपण ते जरूर जरूर ऐका. ती वेळ शक्य नसेल तर युट्यूबवर नंतर ते अवेलेबल होणार आहे, ते तुम्ही ऐकू शकता. आणि लाईव्ह ऐकायचं असेल तर आज 11 वाजता, उद्याही 11 वाजता, रोज 11 वाजता. आपण सगळे त्या दृष्टिकोनातून तयारी राहू. 11 वाजता ब्रह्मचिंतन, आज दुपारी 11 वाजता. आपल्या सगळ्यांना वंदन करतो. राम कृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.